नमस्कार मंडळी, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे कुठे ते तुम्ही गेस करा. आमची एक्साइटमेंट बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही गावाला चाललोय आणि आम्ही शिमग्याला चाललोय. आम्ही फायनली गावी चाललोय आणि आज आम्ही स्लीपर बुक केले आहे जेणेकरून आम्ही आरामात गावी जाऊ. 6-7 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू गावी. बघूया आता. कोकणकरांसाठी शिमगा हे काय आहे हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, पण मी प्रयत्न करेन की मी या सुरू केलेल्या सिरीज थ्रू तुम्ही माझ्या कॅमेऱ्याच्या पलीकडचा शिमगा तुमच्या डोळ्याने अनुभवू शकाल. शिमगा हा फक्त एक सण नाही आहे, तर तो लोककला आणि श्रद्धेचं एक उत्तम उदाहरण आहे. संकासूर सध्या गावोगावी घरोघरी जाऊन आपल्या नृत्याने सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. ढोल ताशांच्या ठेक्यावरती ग्रामीण भागात खेळ रंगलेले आहेत. पूर्ण वर्षभर आपण देवाच्या भेटीसाठी त्याच्या मंदिरात जातो, पण शिमगा हा असा एक सण आहे ज्या सणाला आमचं ग्रामदैवत आमच्या घरी येतं, म्हणून तो आमच्यासाठी खूप खास आहे. हे छान सुंदर दृश्य बघत आम्ही फायनली चिपळूणला पोचलो. आणि तिथून अजून एक बस पकडून आम्ही आमच्या गावी आलो. घरी पाऊल ठेवताच एवढं समाधान वाटलं. मग दिवसभराची उपाशी आम्ही जेवण केलं आणि सगळे एकत्र जेवायला बसलो. आणि एकत्र जेवणाची मजा ही काही वेगळीच असते. आज 7वी होळी आहे, म्हणून आम्ही होळीवरती गेलो तर लोक सगळे कौलं आणत होती. काय पान नाही, काय पान नाही. आता घेऊन आलोय आम्ही. नाही सांगतो तसंच उभं कर. हे तसंच लावता उभं. हे जे उभं करीत खूप मागे 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 जरा पण आणणार रे मागे तिकडे तुम्ही बोललात तर मग पण नाही बा आम्ही गाडी पण तो भारा घेऊन येतोय ना तो. त्याच्याकडे आहे काहीतरी वाटतं. घेऊन ये त्याला. इकडे पण लाव. हलवाय 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 करायला उभं त्याच्यात शेवटरी पडेल. या बाजूला उभं राहा, आगा उडतंय.
शर्ट खराब होणार. तर हा होता माझ्या शिमग्याच्या सिरीजचा भाग 1. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.